पाहण्यामध्ये तो भासत नाही, तर सर्व पाहणे त्याला भासते. कायेमध्ये असलेले आकाररहित ज्ञान परमश्रेष्ठ आहे. त्याची भक्ती करून त्याला मुक्त करा, मग तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती होईल. ज्याच्याने काया आणि जग जाणवते ते चिद्घन परमात्मा आहे. देह मी नव्हे ह्या निश्चयाने वागल्यास देहाकडून घडलेल्या कर्माचा स्पर्शसुद्धा होणार नाही. गुरुवाक्य हेच आपल्या ओळखीचे प्रमाण आहे असे पक्के धरून चालावे. आईबापाने ठेवलेली अक्षरे खरी मानून जन्मभर खोटी सही केली ते नाव मरणसिद्ध करणारे आहे. गुरुने दिलेले नाव स्वरूपसिद्ध करणारे आहे. गुरुवाक्य प्रमाण मानलेल्याला वेगळे ज्ञान शिकावे लागत नाही, ते आपोआपच आहे हे कळते. गुरुवाक्याने प्रगाढ झालेले ज्ञान सर्व गुणांना जाणणारे आहे. गुणब्रह्म कसे येते, भासते, व्यवहारते व ज्याच्यामध्ये सामावले जाते त्याची प्राप्ती होईल. जो कोणी गुरुमंत्राची भक्ती करील त्याला मनाला आत्मा कळत नाही, पण आत्मा मनाला जाणतो. मनाला जाणणारा आत्मा मी आहे, ज्ञानासारखा कायारहित आहे. आत्मा ही अक्षरे म्हणजे आत्मा नव्हे, तर त्या अक्षराचा जाणता आत्मा आहे. पाहण्यामध्ये तो भासत नाही, तर सर्व पाहणे त्याला भासते. रंगामध्ये स्फटिक भासवी आहे, पण कुठलाही रंग त्याला चिकटत नाही. त्याप्रमाणे आत्मा सत्वामध्ये भासतो, पण कुठल्याही सत्वाच्या गुणाने तो बांधलेला नाही. हे स्पष्ट झाले पाहिजे. देह हे रूप भरपूर वापरा, पण अंगे लावून घेऊ नका.